प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यावेळेस ख्रिस्त येशूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जे लोक या ठिकाणी चर्चमध्ये उपस्थित आहेत आणि जे लोक लाईव्ह कनेक्ट झाले आहेत त्या प्रत्येकाला ख्रिस्त येशूमध्ये सलाम. यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीमध्ये प्रभूची आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहे. आज आरोग्याची सभा आहे. आमेन. आणि प्रभू आपल्यामध्ये उपस्थित आहे. जे लोक आज आरोग्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, प्रभू नक्की तुम्हाला आज आरोग्य देईल, आशीर्वादित करेल. जे लोक कनेक्ट झालेत, प्रभू तुमच्याद्वारे अनेकांना जोडावं यासाठी तुम्ही देखील इतरांना मदत करा. कनेक्ट होण्यासाठी लिंक करा. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदर आलोटकर, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. अँथोनी आलोटकर, प्रेज द लॉर्ड. सिस्टर सुनीता डोंगरे, सोनू डोंगरे, प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोर अजून अनेक लोक जॉईंट होतात आहेत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. वेलकम इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. प्रभूच्या सान्निध्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. हालेलुया. सिस्टर रामोली, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. मनीषा बेन, थँक्यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण आराधना करूया प्रभूच्या पवित्र चरणापाशी. ब्रदर मनी, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आवाज जर क्लिअर येत नसेल तर मला कळवा, म्हणजे मला तसं करता येईल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आपण आराधना करू. डोळे बंद करूया. आपल्या तारणाऱ्याच्या पवित्र चरणापाशी येऊयात. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, येशूच्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या
त्यासाठी आपले हात उंच करूया. जरी तुम्ही तुमच्या घरात आहात, तुमच्या कुटुंबातून तुम्ही आराधना आजची तुम्ही सहभागी झालेला आहात, तरी एक लक्षात ठेवा, देवाचा आत्मा तुमच्या घरामध्ये, तुम्ही जिथं आहात तिथं तो आलेला आहे. देवावरती विश्वास ठेवा आणि आपले हात उंच करून त्या पवित्र आत्म्याची आराधना करा, कारण तो पवित्र आत्मा तुमच्या कुटुंबामध्ये उपस्थित आहे. आपण यावेळेस त्याची आराधना करूया. थँक्यू जीसस. प्रेमी पिता की आराधना, पवित्र आत्मा की आराधना, मेरे यीशु तेरी आराधना. प्रेमी पिता की आराधना, पवित्र प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू स्तुतीस पात्र, भयास योग्य असा परमेश्वरच दे बाप्पा. प्रभू, तू अद्भुत असं कार्य करणारा देव आहेस दे बाप्पा. यावेळेस आम्ही सर्वजण मिळून तुझी स्तुती करतो, कारण तू अद्भुत आणि अद्भुत आहेस. तू राजांचा राजा आहेस दे बाप्पा. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुती करता Yeah.
आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच्या वचनाने तुम्हाला 100% परमेश्वर धैर्याने भरणार आहे. प्रेज द लॉर्ड. पाणी तुम्हाला बुडवू शकणार नाही, अग्नी तुम्हाला जाळू शकणार नाही. येशू ख्रिस्त म्हणाला, मी शेवटपर्यंत तुझ्या बरोबर राहील. आमेन. हालेलुया. सो कीप इट अप. देवावरती विश्वास ठेवा. कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभू तुम्हाला निराश होऊ देणार नाही. आमेन. हालेलुया. किती लोक तयार आहेत त्याची स्तुती करण्यासाठी. मी तुम्हाला सांगतो, देवाचा आग, देवाच्या पवित्र आत्म्याची आग चर्चमध्ये आहे. आणि ती आग आज या इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे, फेसबुकद्वारे तुमच्या घरापर्यंत येणार आहे. माझा प्रभू, माझा येशू, ज्याने वचन दिलं, मी तुला सोडणार नाही. आमेन. हालेलुया. संकट, सैतान तुमच्यावरती चारही बाजूने चालून येईल, परंतु 7 वाटेने त्याला पळून जावं लागेल, कारण प्रभू तुमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. प्रभूची संपूर्ण हृदयापासून स्तुती करूया, त्याची आराधना करू, कारण तो राजांचा राजा आहे. आपण त्याची आराधना करू प्रियांनो. तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. थँक्यू जीसस. वी वर्शिप यू मास्टर. वी प्रेज यू अप्पा. वी गिव्ह यू ग्लोरी. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. आपले हात उंच करूयात. जर तुम्ही आज घरामध्ये आहात तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःला बसवा की तुम्ही चर्चमध्ये आहात. तुम्ही आत्म्याशी घनिष्ठ संबंध, पवित्र आत्म्याशी तुमचे संबंध जोडले जाऊ दे. त्यासाठी गुडघ्यावरती जा. जर तुमच्या कुटुंबामध्ये इतर कोणी अविश्वासणार तुम्हाला पाहताय तर त्याला कळू दे तुम्ही त्याची आराधना आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये करताय. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभू तुम्हाला स्पर्श करो. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. Thank you, Father. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Oh, Rabba, Baba, Baba, Shanda, Rabba, Riyala, Rabba. चाहे तुमको दिल से गाएंगे मिलके, चाहे तुमको दिल से गाएंगे मिलके,
प्रभू. तू म्हणालास तुम्हाला हाक मार, मी तुला उत्तर देईल. प्रभू तू आज आमच्या चर्च मध्ये उपस्थित आहेस देव बाप्पा, आणि जो कोणी या फेसबुकद्वारे लाईव्ह पाहतोय त्याला देखील आज अनुग्रह प्राप्त होते. लॉर्ड आज सगळे बंधनं तुटली जाणार आहेत देव बाप्पा. प्रभू तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाच्या ब्लँकेटद्वारे प्रत्येकाला गरम ऊब दे लॉर्ड. सर्व सैतानी आत्मे यावेळेस मी बांधतो येशूच्या नावामध्ये. कुठलाही डिस्टर्बन्स वचनाच्या वेळी कुठलाही दुष्टात्मा करणार नाही. प्रभू यावेळेस देव बाप्पा संपूर्ण मीटिंग मी तुझ्या पवित्र हातात सोपवतो. तुझ्या पवित्र उपस्थितीचा मी आदर करून कृपेच्या आसनाजवळ धैर्याने येशूच्या रक्ताद्वारे येतो देव बाप्पा. आम्हा प्रत्येकाला सुरक्षित कर, आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेलकम इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हालेलुया. आज देवाच्या मंदिरातून, चर्च मधून देवाची आराधना करणं हे परमेश्वराने दिलेला कृपेचा भाग आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सानिध्यामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. मग तुम्ही कशातूनही जात असाल, तुम्ही दुःखातून जात असाल, तुम्ही आनंदातून जात असाल, तुम्ही डोंगरावर असाल, तुम्ही दरीत असाल, तुम्ही समुद्रातून चालत असाल, समुद्रात डुबलेले असाल, तुम्ही लाटांमध्ये असाल, परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर आहात तुम्ही सुरक्षित आहात. आमेन. अनेक लोक म्हणतात मला माझ्या जीवनात काय चाललंय, देव कुठं आहे, देव पाहतोय का नाही. आमेन. बायबलमध्ये असं नाही लिहिलं की तुला कधी दुःख होणार नाही, तुला संकट येणार नाही. बायबल असं सांगतं की तुझ्यावरती या पृथ्वीवर संकट येतील, कारण ही पृथ्वी एका आदामाच्या आज्ञाभंगामुळं सैतानाच्या सत्तेमध्ये गेली. परंतु एक गोष्ट या सर्व गोष्टीमध्ये महत्वाची आहे, आणि ती म्हणजे देव म्हणाला मी तुझ्या बरोबर पृथ्वीच्या अंताबरोबरपर्यंत आहे. आयझेया यशायाच्या पुस्तकात 43 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, तू ज्यावेळेस पाण्यातून चालशील त्यावेळेस ते पाणी तुला बुडवणार नाही, मी तुझ्या बरोबर असेल. तू अग्नीतून जाशील परंतु ती अग्नी तुला पोळणार नाही, कारण मी तुझ्या बरोबर असेल. दानिएलाच्या पुस्तकामध्ये बायबल सांगतं, शद्रक, मेशक, अबेदनेगो यांनी आपल्या देवासाठी, आपल्या जिवंत परमेश्वरासाठी आज्ञाभंग न करता देवाला समर्पण केलं. त्या राजाला त्यांनी उलट उत्तर दिलं. ते म्हणाले आम्ही तुझी आराधना करणार नाही. बायबल सांगतं त्या काळामध्ये शद्रक, मेशक, अबेदनेगोला 7 पट तापलेल्या भट्टीमध्ये फेकण्यात आलं, आणि त्या भट्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं संरक्षण केलं. देवाचा पवित्र आत्मा या ठिकाणी. थँक यू जीसस. हालेलुया. I bind every demonic power in Jesus' name. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. 2 जणींनी घेऊन थोडंसं बाहेर थांबतात तुम्ही. ते जे वरडतात त्यांना बाहेर. चर्च झाल्यानंतर मी प्रार्थना करेल त्यांची. ठीक आहे. थँक यू, जीसस. हालेलुया. दानिएलाच्या पुस्तकामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, ज्यावेळेस त्या तिघांना शद्रक, मेशक, अबेदनेगो या तिघांना देवाच्या विश्वासणाऱ्या, देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना आगीमध्ये फेकण्यात आलं, त्या आगीमध्ये टाकण्यात आलं, त्यावेळेस देवाचा पुत्र त्यांच्या बरोबर त्या अग्नीमध्ये उतरला. तो कोण होता? त्या अग्नीमध्ये कोण होता? त्या अग्नीमध्ये कोण होता? त्या अग्नीमध्ये त्यांच्या बरोबर देवाचा पुत्र उपस्थित होता. त्या अग्नीमध्ये त्यांना पोळू दिलं नाही, ती अग्नी त्यांना बाजू दिली नाही. पवित्र शास्त्र सांगतं इतकंच काय, ते आगीमध्ये असताना त्या आगीचा वास देखील त्यांच्या शरीराला लागला नाही. बायबल सांगतं त्या तिघांना ज्यावेळेस उचलून त्यामध्ये टाकलं गेलं, जे टाकणारे होते, ज्यांनी अग्नीमध्ये त्यांना फेकलं, ते त्यांचे हात जळाले, ते लोक जळून मरण पावले. आमेन. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की त्या तिघांच्या शरीराला आगीचा वास लागला नाही. याचा अर्थ देव त्यांच्या बरोबर त्या अग्नीमध्ये होता. आणि म्हणून पवित्र शास्त्रावर आपण विश्वास ठेवू. जरी आज तुम्ही दारिद्र्याच्या संकटातून चाललेला, इमॅजिन करा तुम्ही दारिद्र्याच्या संकटात आहात, प्रभू तुमच्या बरोबर तुमच्या घरात आहे. ज्या परिस्थितीत तुम्ही चाललेले आहात त्या परिस्थितीमध्ये तो तुमच्या बरोबर आहे, कारण तो म्हणाला तू दरवाजा उघड, मी तुझ्या बरोबर आत येईल आणि तुझ्या बरोबर जेवण करेल. पवित्र शास्त्र सांगतं मत्तयाचा 28 अध्याय 20 वचन, प्रभू म्हणाला मी तुला कधी सोडणार नाही आणि मी तुला कधी टाकणार नाही. मी तुझ्या बरोबर शेवटच्या क्षणापर्यंत असेल, या युगाच्या अंतापर्यंत मी तुझ्या बरोबर असणार आहे. परमेश्वर आपल्याला कधीही सोडून जात नाही.
आणि म्हणून ज्यावेळेस आपण देवावरती आरोग्यासाठी विश्वास ठेवतो आणि देव ज्यावेळेस त्या आजारीपणामध्ये आपल्या बरोबर आहे, मी तुम्हाला सांगतो ते आजारीपण, तो आजार तुम्हाला घेऊन जाणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या त्या दुखनाईताच्या त्या तृणावरून, त्या बेडवरून तुम्ही उठाल आणि तुम्ही जिवंत देवाचे धन्यवाद करा. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वासाची परिभाषा आहे पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाबद्दल सांगितलेलं आहे. आणि विश्वास काय, जर काढून तुम्ही वाचलं इब्रिकराचा 11वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनात लिहिले, विश्वास हा अपेक्षित गोष्टी विषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास हा अपेक्षित गोष्टी, अपेक्षित म्हणजे ज्या गोष्टी झालेल्या नाहीत. आमेन. हालेलुया. अपेक्षित म्हणजे काय, मी वाचणार आहे, मी जगणार आहे, मला चांगली नोकरी मिळणार आहे, ही माझी अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या गोष्टीविषयीचा जो भरोसा आहे त्यालाच विश्वास असं म्हणतात. प्रेज द लॉर्ड. जिवंत देव मला 100% आशीर्वादित करणार आहे, देव 100% मला आशीर्वादित करेल आणि माझा भरोसा आहे की माझ्यावरती देव कृपा करणार आहे, मी कधीही निराश होणार नाही. आणि म्हणून बायबलमध्ये विश्वासाची परिभाषा सांगितलेली आहे, विश्वास हा अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न दिसणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी तुम्हाला आता दिसत नाही, परंतु त्या न दिसणाऱ्या गोष्टी विषयीचा जो तुमचा खात्री आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्हाला ते मिळणार आहे, त्यालाच विश्वास असं म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यालाच विश्वास असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्या विश्वासाने चालाल, त्याच वेळेस तुम्ही विश्वासाने विजयी होऊन त्या संकटातून बाहेर येताल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संकटाने घेरलेलं जीवन, त्रासाने तुम्ही वेढलेले असाल, परंतु एक लक्षात ठेवा, देव त्या परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर आहे. आमेन. अनेक लोक म्हणतात की देव कुठे आहे, देवाला माहिती नाही का माझ्या घरात काय चाललंय, देवाला ठाऊक नाही का माझ्या जीवनात काय चाललेलं आहे, देवाला माहिती नाही का माझे शत्रू माझ्यावरती कसा हल्ला करतात आहे. परंतु त्या प्रत्येक वेळेस एक लक्षात ठेवा, देवाला सर्व काही ठाऊक आहे. गेल्या आठवड्यामध्ये रविवारच्या संदेशामध्ये मी म्हणालो, देव सर्व मानव जातीचं अवलोकन करतो, तो हृदय पाहतो. आणि म्हणून परमेश्वराने जर हृदय पाहिलेलं, तुम्ही संकटात आहात, देव निश्चितच तुम्हाला आशीर्वादित करेल. स्तोत्र त्याचा 56वा अध्याय त्याच्या 8व्या वचनामध्ये जर तुम्ही काढून वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलंय, मी तुझे अश्रू बुदलीत भरून ठेवले आहेत, मी तुझी पावलं मोजलेली आहेत, किती तू ठोकर खाल्लेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. अनेक इंटरव्ह्यू साठी तुम्ही गेला, अनेक ठिकाणी तुम्हाला भटकावं लागलं, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं त्याने तुमची पावलं मोजलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तुमची पावलं मोजलेली आहे. तुम्ही किती भटकलेला, याचा अर्थ देव तुमच्या बरोबर चालत होता. देव तुम्ही जिथं गेला तिथं होता. आमेन. आणि म्हणून संकटाच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही देवाला हाक मारता, देवाला असं म्हणू नका की संकटात मला सोडव, संकटातून मला बाहेर काढ, पर प्रभूला म्हणा, संकटात तू मला असल्याची मला जाणीव दे. प्रेज द लॉर्ड. तू माझ्या बरोबर, माझ्या संकटात माझ्या बरोबर आहेस हे मला प्रगट कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद म्हणाला, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही. आमेन. कारण तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा अर्थ ज्यावेळेस दावीद मृत्यू छायेतून चाललेला, दावीद त्या मृत्यू छायेतून जात असताना त्याला ठाऊक आहे प्रभू त्याच्या बरोबर त्या मृत्यू छायेच्या दरीत आहे. आमेन. हालेलुया. आज संपूर्ण पृथ्वीला सगळ्याकडे आज आजाराने, व्याधीने ग्रस्त केलेलं आहे, ग्रासलेला. परंतु अशा परिस्थितीत अनेक लोक म्हणतात, प्रभू मला सोडव, आमेन, मला वाचव. आमेन. प्रभू तुमच्या बरोबर या दरीत, या खाचेत आणि निश्चितच प्रभू आपल्याला या संकटातून सोडवणार आहे. त्याचे नेत्र आपल्याकडे सदैव लागलेले आहेत. 24 तास तो आपल्याला पाहतोय. तो त्याच्या दैवी कृपेद्वारे, त्याच्या अनुग्रहाने तो आपल्याला याच्यातून मुक्त करणार आहे. आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया, देवाला हाक मारूया. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाला हाक मारता, 100% तो तुम्हाला निराशेतून बाहेर काढेल, तुम्हाला तो नैराश्यातून बाहेर काढणार आहे. ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस दुःख येतं, ज्यावेळेस त्रास होतात, ज्यावेळेस आप्तजन आपल्याला त्रास देतात, त्याच वेळेस परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव येतो. देव तुमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे त्रास निर्माण झालेले आहेत, त्या त्रासातच देव तुम्हाला तुमची जी योग्यता, तुमची जी पात्रता, ती पात्रता तुम्हाला प्रगट करेल. त्याच्यातून बाहेर येण्यासाठी
देव तुम्हाला निवडलेल्या कारणासाठी या संकटातून घेऊन चाललेला आहे आणि निश्चितच त्या शेवटच्या टोकापर्यंत देव तुम्हाला पोहोचवणार आहे. आमेन. जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये काढून वाचलं तर निर्गमाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणाला मी तुम्हाला सोडवेल. कारण ज्या वेळेस ते लोक मिस्री लोकांच्या हाताखाली दास्यामध्ये होते, त्यांच्यावरती अनेक प्रकारे छळ होता. त्यांना सकाळी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्यावरती दबाव होता. त्यांचं जीवन दुःखाने ग्रासलेलं होतं. परंतु पवित्र शास्त्रानंतर त्यांनी आकांत केला. ते म्हणाले, इस्रायलाचा परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव कुठे आहे? पवित्र शास्त्र निर्गमाचा 3रा अध्याय 4-5 वचनामध्ये बायबल सांगतं की त्या लोकांचे आकांत, त्यांचा आक्रोश देवाच्या कानापर्यंत पोहोचला. बायबल सांगतं की देव म्हणाला की त्यांचा आकांत, त्यांचं रडणं माझ्या कानावर आलेलं आहे आणि देव त्यांच्यासाठी उतरून आला. बायबल सांगतं मोशे नावाचा एक मनुष्य देवाने नेमला. देवाने मोशे नावाच्या मनुष्याला उद्धारक म्हणून नियुक्ती केली आणि देव त्याला अग्नीद्वारे प्रगट होऊन म्हणाला की मी परमेश्वर इस्रायलाचा देव माझ्या लोकांसाठी प्रकट झालेलो आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी, मी इस्रायलाला मुक्त करण्यासाठी या पृथ्वीवर आलेलो आहे. पवित्र शास्त्र सांगतं त्यानंतर देव त्यांच्या बरोबर जवळजवळ 40 वर्ष त्यांच्याबरोबर प्रवास देवाने केला. पवित्र शास्त्र सांगतं की दिवसा त्यांना झाकण्यासाठी तो ढगांच्या स्वरूपामध्ये प्रकट झाला, मेघस्तंभ झाला. रात्रीच्या वेळेस तो अग्निस्तंभ बनून त्यांच्या बरोबर चालला. देव मोशेला म्हणाला मी तुमच्या बरोबर राहावं म्हणून मला राहण्याचं ठिकाण बनव. परमेश्वराची प्रामाणिक इच्छा आहे की त्याने आपल्या बरोबर राहावं. देवाची इच्छा आहे की देवाने तुमच्या बरोबर वास्तव्य करावं, उपस्थितीत राहावं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्रासात आहात त्याच वेळेस तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे की देव तुमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. कारण पवित्र शास्त्र सांगतं की देव मोशे बरोबर आणि इस्रायली लोकांबरोबर, त्या 30 लाख लोकांबरोबर देवाने 40 वर्ष प्रवास केला. 40 वर्ष देव त्यांच्या बरोबर प्रवास करून त्याने त्यांना दुधामधाच्या देशापर्यंत आणलं. देवाने त्यांना एकही दिवस सोडलं नाही. देवाने सोडण्यासाठी देवाचं मन झालं. परंतु ज्यावेळेस मोशेने प्रार्थना केली, जर तुम्ही काढून वाचलं तर त्या ठिकाणी निर्गमाचा 32वा अध्याय 10व्या वचनाच्या पुढे पवित्र शास्त्र सांगतं की मोशे म्हणाला, हे परमेश्वरा आम्हाला सोडून जाऊ नको, कारण तू करुणेने भरलेला देव आहेस, तू दयेने भरलेला देव आहेस. देव म्हणाला, होय, माझ्या स्वभावाप्रमाणे मी तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि देव पुन्हा एकदा त्यांच्या बरोबर चालू लागला. देवाने त्यांना शेवटपर्यंत सोडलं नाही. आणि बायबल सांगतं मलाकी 3:6 मध्ये लिहिलंय, देव न बदलणारा. आमेन. देव कधीही बदलत नाही. देवाचं हृदय कधीही परिवर्तित होत नाही. देव काय मनुष्यासारखा नाही. देव मनुष्य तुम्हाला आज चांगलं म्हणेल, उद्या चांगलं म्हणेल. आमेन. अनेक लोक आहेत जे मला भेटतात, अनेक लोक आहेत कधी कौतुक करतात, कधी विरोधात बोलतात, परंतु देव त्याच्या मनामध्ये असलेली माझी प्रतिमा कधीही बदलणार नाही. कारण देवाने त्याच्या पर्पजसाठी, त्याच्या कारणासाठी मला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर ठाम आहे, जगातली लोक तुमच्याबद्दल काय बोलतात आहेत, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, ते तुमच्या जीवनावरती तुम्हाला मॅटर करणार नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर चालाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही 100% बाहेर पडाल. प्रेज द लॉर्ड. मोशेला ठाऊक होतं की या संकटामध्ये जरी फारो माझ्या पाठीमागं आहे आणि फारोकडं मोठं सैन्य आहे, फारोच्या हातामध्ये खूप शक्ती आहे, सैन्य आहे, समुद्र मोठा अथांग समुद्र आमच्या पुढे उभा राहिलेला आहे आणि गत्यंतर नाही, कुणी वाचवणार नाही, आकाशामधून काही चिन्ह नाही, पृथ्वीवरती कुठलाही सहाय्य नाही, परंतु एक सहाय्य जे लगेच आहे, इमिजिएटली आहे, ज्याच्या विषयी मी सांगितलं स्तोत्र 71:12 मध्ये परमेश्वराचं जे सहाय्य आहे तत्पर आहे, इमिजिएट आहे. आमेन. बायबल सांगतं परमेश्वर मोशेला म्हणला, पाहत काय बसलास, ती काठी दगडावर आपट. आमेन. हालेलुया. आणि जसं त्याने ते समुद्राकडे बघून ती काठी त्याने उगारली, बायबल सांगतं तो समुद्र दुभागला गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेला ठाऊक होतं की समुद्र दुभागला जाणार आहे. मोशेला ठाऊक होतं परमेश्वर कशा स्वरूपाने सोडवणार आहे. परंतु एक गोष्ट मोशेला माहिती होती, जी मी आज तुम्हाला या वचनातून सांगतोय, की देव कधीही आपल्याला सोडून जात नाही. आमेन. हालेलुया. सेम द रेव्हलेशन, तेच प्रगटीकरण मोशेकडे होतं. मोशेला ठाऊक होतं
की मोशे बरोबर परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि या प्रगटीकरणाद्वारे आमेन अनेक रेव्हलेशन, अनेक प्रगटीकरण बायबलमध्ये आहेत. आमेन. अनेक डॉक्टरीन आहेत, खूप मोठे मोठे डॉक्टरीन. मेथडिस्ट वेगळं डॉक्टरीन वापरतं, पेंटिकॉस्ट वेगळं डॉक्टरीन आहे, रोमन कॅथलिक वेगळं डॉक्टरीन आहे. हजारो डॉक्टरीनवरती अनेक डिनॉमिनेशन स्टार्ट केलेत, अनेक चर्च चालू आहेत. आमेन. पवित्र शास्त्रांत पुन्हा पूर्वी रोमन कॅथलिक, नंतर ऑर्थोडॉक्स, पेंटिकॉस्ट, नंतर काही प्रोटेस्टंट, कितीतरी डिनॉमिनेशन निघाले. परंतु सगळ्यात महत्वाचं एक डॉक्टरीन जर आपण लक्षात दिलं बायबल मधलं, ते कधीही बदलणार नाही. ते म्हणजे देव प्रेमळ आहे आणि देव कधीही आपल्याला सोडून जात नाही. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्याला हाक मारता तो लगेचच सहाय्य पाठवतो, लगेचच तो मदत करतो, कारण परमेश्वराचा स्वभाव दयेने भरलेला स्वभाव आहे. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही मार्क याचा 18वा अध्याय 46 वचनामध्ये पाहिलं तर एका बर्थलमै नावाच्या मनुष्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अनेक लोक म्हणतात, प्रभू मला आरोग्य कधी देणार आहे? आमेन. माझं आरोग्य कधी येणार आहे? बायबल सांगतं ज्यावेळेस त्याने आक्रोश केला, ज्यावेळेस त्याने प्रार्थना करताना विश्वासाने तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, बायबल सांगतं त्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रगट झाला. येशू ख्रिस्त त्याच्या जवळ आला आणि प्रभूने त्याचे अंधळे डोळे उघडले. माझा प्रभू आजही याच ठिकाणी तुम्ही जशी आता ही प्रार्थना ऐकता त्या प्रत्येक संकटातून तुम्हाला सोडावयास समर्थ आहे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही म्हणाल प्रभू माझ्यावर दया कर, ज्यावेळेस तुम्ही संकटात आहात त्यावेळेस तुम्ही म्हणाल प्रभू माझ्या संकटात माझ्या बरोबर ये, त्यावेळेस तो प्रभू तुमच्या बरोबर येईल. आणि पवित्र शास्त्र सांगतं ते पाणी जे तुला बुडवण्यासाठी आहे ते पाणी तुला बुडवू शकणार नाही. जी अग्नी तुला पोळावयासाठी, तुला भाजावयासाठी तुझ्या शत्रूने निर्माण केलेली आहे ती अग्नी तुला भाजणार नाही, कारण प्रभू त्या सर्व परिस्थितीमधून तुला बाहेर घेऊन जाईल. आमेन. हालेलुया. आजची आरोग्याची सभा, आजचे जे वचन आहे ते तारणाचा संदेश आहे. आणि म्हणून मी तुमचा उत्साह वाढण्यासाठी, तुमचा विश्वास वाढण्यासाठी आजचा संदेश देतोय. अनेक लोक जे आहेत ते जजमेंटल लाईफ जगतात आहेत. आमेन. ते लोक न्यायाचं जीवन जगतात आहेत, ते लोक प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय करतात आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, देव जर न्यायासनावर बसला असता तर आपण कधीच भस्म झालो असतो, परंतु देव दयासनावर बसलेला, आणि म्हणून देवाची दया आपल्याला शेवटपर्यंत टिकवणार आहे. आणि म्हणून दावीद म्हणतो, प्रभू तुझी दया तर सनातन आहे. आमेन. हालेलुया. तुझी दया सनातन आहे, म्हणजे न संपणारी दया आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या क्षणाला तुम्ही गुडघ्यावरती जाताल, ज्या क्षणाला तुम्ही म्हणाल प्रभू मी संकटात आहे मला सोडव, आणि परमेश्वर तुम्हाला सोडवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उधळ्या पुत्राचा जर दाखला आपण पाहिला, उधळ्या पुत्र पवित्र शास्त्र लूक याचा 15वा अध्याय 18 वचनाच्या पुढं पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूने एक स्टोरी सांगितली ज्या उधळ्या पुत्राबद्दल. बायबल सांगतं त्या उधळ्या पुत्राने आपल्या बापाची संपत्ती उडवली, जार कर्म केला, व्यभिचार केला, सगळ्या संपत्तीचं विल्हेवाट लावून त्याच्यावरती शेवटी वाईट दिवस आले, तो दुःखात सापडला. परंतु ज्यावेळेस त्या त्रासामध्ये त्याने प्रभूची त्याच्या वडिलांची आठवण केली, त्याच्या पित्याची आठवण केली, बायबल सांगतं की जसा तो पित्याच्या घरी निघण्यासाठी त्याने एक पाऊल उचललं, त्याचा पिता 99 पावलं उचलून त्याच्याकडे आला. प्रेज द लॉर्ड. त्याला संकटात प्रभूने त्याला त्याच्या वडिलांनी सोडलं नाही. आणि बायबल सांगतं जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला तितक्यानं त्याने देवाचा पुत्र होण्याचा अधिकार दिला. जे की बापाला आपल्या लेकरांचं संरक्षण करणं समजतंय, तर आपण तर स्वर्गीय पित्याची लेकरं आहे. आपण ज्या संकटात आहोत त्या संकटात परमेश्वर आपल्याला सोडवण्यासाठी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून नो मॅटर आजच्या सिच्युएशन कडे लक्ष देऊ नका, आज चाललेल्या परिस्थितीकडे पाहू नका. कदाचित तुम्ही जॉबलेस असाल, कदाचित तुमचा बिझनेस ठप्प पडलेला असेल, कदाचित तुम्ही हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत असाल, कदाचित तुमच्या घरामध्ये सैतानाने डिपार्टेशन आणलं असेल, विभागलं असेल, घर फोडलं असेल. परंतु एक लक्षात ठेवा, याच परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवून चाला आणि देव चमत्कार करावयास समर्थ आहे. आमेन. इज एनिथिंग हार्ड फॉर द लॉर्ड. बायबल सांगतं देव म्हणाला माझ्यासाठी काही अवघड आहे का? आमेन. देवासाठी काहीच अवघड नाही, आणि म्हणून संपूर्ण भार देवावरती टाका. हालेलुया. हालेलुया. त्या दानिएलच्या पुस्तकामध्ये शद्रक, मेशक, अबेदnego बद्दल आपण सुरुवातीला पाहिलं. त्यांना अग्नीमध्ये फेकताना माहिती होतं की देव त्यांना कशा प्रकारे सोडवणार आहे. उलट ते म्हणाले आज आम्ही देवासाठी मरण पावलो, आमचा देव आम्हाला सोडवण्यासाठी आला नाही तरी चालेल, परंतु आम्ही
देवाला सोडण्याची दृष्टाई करणार नाही. आमेन. हालेलुया. अनेक लोक संकटाच्या काळामध्ये देवापासून दूर होतात. अनेक लोक संकट आल्यानंतर म्हणतात, देव कुठं आहे? मी प्रार्थना बंद करतो, मी बायबल वाचणार नाही, मी आता चर्चला जाणार नाही, मी आता पास्टरांच्या कनेक्ट राहणार नाही, कारण आता माझ्या जीवनामध्ये प्रचंड दुःख आलेलं आहे आणि या परिस्थितीतून देवाने मला सोडवलं नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, शद्रक मेशक अबेदनगोला माहिती नव्हतं की देवाकडे काय प्रयोजन आहे, कशा स्वरूपाने त्यांची सोडवणूक होणार आहे. ते तयार झाले. जर मरायचं तर ते म्हणाले, आम्ही देवाबरोबर मरू. आमेन. हालेलुया. परंतु देव दयाळू आहे. देवाने त्यांना पळू दिलं नाही. देवाने त्यांना साधा त्या आगीचा वास लागू दिला नाही. मी तुम्हाला सांगतो, या संकटात तुम्हाला या त्रासाचा वासही लागणार नाही. तुम्ही या दुःखातून अद्भुत रीतीने बाहेर येताल. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर येताल, शद्रक मेशक अबेदनेगो ज्यावेळेस अग्नीतून बाहेर आले, बायबल सांगतं, तो राजा म्हणाला, खरंच अखिल पृथ्वीवर फक्त इस्रायलाचा परमेश्वर देव आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही या संकटातून बाहेर याल, ज्यावेळेस तुम्ही या त्रासातून बाहेर याल, संपूर्ण वातावरण शांत झालेलं असेल, त्यावेळेस तुमचे मित्र म्हणतील, खरंच परमेश्वर तुझा देव जिवंत देव आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून देवाबरोबर चालत राहा. विश्वासाने या परिस्थितीमध्ये प्रभूला विश्वासाने प्रार्थना करत राहा. प्रभूला असं म्हणू नका मला बाहेर काढ. प्रभूला म्हणा, प्रभू तू माझ्या बरोबर ये. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस देव तुमच्या बरोबर असणार आहे, तुम्हाला त्रासात पण तो त्रास जाणवणार नाही. आमेन. हालेलुया. अनेक लोक म्हणतात की मी त्रासात आहे. आमेन. कॉल गॉड. देवाला बोलवा. आमेन. हालेलुया. लोकांच्या मदतीसाठी प्रार्थना करू नका. लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या स्टोरीला ते लोक सगळीकडे प्रेझेंट करतील आणि तुमच्या स्टोरीचा ते आनंद घेतील. परंतु माझा देव तुमची स्टोरी त्याची स्टोरी बनवेल. आमेन. हालेलुया. आणि तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या दुःखातून तो तुम्हाला बाहेर काढेल. बायबल सांगतं, तो तुमचं दुःख आनंदात बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोक आता विश्वासाने येशू बरोबर चालण्यासाठी तयार आहेत. जर तुम्ही येशू बरोबर चालण्यासाठी तयार आहात, तर या परिस्थितीमध्ये म्हणा, प्रभू या संकटाच्या काळात माझ्या बरोबर चाल. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा देव इस्रायलाचा परमेश्वर तुमच्या बरोबर शेवटपर्यंत अद्भुत रीतीने तो तुमची सोडवणूक करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनेगो ज्यावेळेस आगीमध्ये होते, ज्यावेळेस ते अग्नीमध्ये जळत होते, इस्रायलाचा राजा नबुकद्नेस्सर राजा बाहेरून पाहत होता. त्याला दिसत होतं की त्याने आतमध्ये फेकलेले 3 जण फिरतात आहेत. परंतु अचानक त्याची दृष्टी आत ज्यावेळेस तो आगीमध्ये निरखून पाहिलं, त्याला 3 ऐवजी 4 जण दिसले. आमेन. आणि 4था जो होता तो मानव पुत्रासारखा दिसला. आमेन. लूक याचा 19वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिलंय, मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांचा शोध करावयास आलेला आहे. आमेन. तो त्या 3घांना वाचवण्यासाठी त्या अग्नीमध्ये उतरून आला. तोच येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी त्या अग्नीमध्ये उतरू शकतो. तोच देव या संकटात आपल्या बरोबर आहे आणि तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुम्ही या चमत्काराचा स्वीकार करू शकता. आमेन. हालेलुया. जर इब्रिकराचा 11वा अध्याय 6व्या वचनामध्ये तुम्ही पाहिलं, विश्वासाशिवाय आपण देवाला आनंदित करू शकत नाही, देवाला संतुष्ट करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. मी रविवारी आसा राजाबद्दल बोललो. आसा राजाला एक मुलगा झाला. त्याच्याविषयीचा सेकंड पार्ट मी सांगितला नाही, कारण वेळ संपला होता. जवळजवळ माझा 2 वाजेपर्यंत मॅसेज चालला होता आणि म्हणून मी त्याच्या पुढचा पार्ट सांगितला नाही. परंतु बायबल सांगतं, आसा नावाच्या राजाला यहोशाफाट नावाचा मुलगा झाला आणि यहोशाफाटावरती संकट आलं. त्याला 4ही बाजूने त्याच्या सर्व शत्रूंनी घेरला. परंतु यहोशाफाट, जर तुम्ही काढून वाचलं 2 क्रॉनिकल चॅप्टर नंबर 20 20व्या अध्यायामध्ये बायबल सांगते, यहोशाफाटाने त्याच्या दरवाजाची त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि तो देवाच्या समोर गुडघे टेकून प्रार्थना करू लागला आणि त्याने संकटात देवाला बोलवला. आमेन. हालेलुया. यहोशाफाटाने ज्यावेळेस संकटामध्ये देवाला हाक मारली, पवित्र शास्त्र सांगतं, परमेश्वराने यहोशाफाटाला संपूर्ण शत्रूपासून संरक्षण दिलं आणि त्याला सोडवलं. माझा इस्रायलाचा परमेश्वर आजही तुमच्या संकटाच्या दिवसात तुम्हाला सोडावयास तयार आहे. जर तुम्ही त्रासात आहे, जर तुम्ही दुःखात आहे, तुम्ही बंधनात आहात,
आमेन. माझा देव तुम्हाला सोडवणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या विरुद्ध प्लॅन करू दे, तुमच्या विरुद्ध त्यांनी सगळ्या प्रकारच्या योजना करू दे, तुमच्या पत्नीचा उपयोग करू दे, तुमच्या पतीचा उपयोग करू दे, परंतु तुम्हाला जर तुम्ही देवाला हाक मारलेली आहे तर तो कधीही तुम्हाला त्या संकटामध्ये सोडणार नाही. आमेन. हालेलुया. तो सनातनाचा साथीदार, इटर्नल फ्रेंड. आमेन. हालेलुया. याचा अर्थ आज या पृथ्वीवर असताना पण आणि मृत्यूनंतर येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये देखील प्रभू कधी आपल्याला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाबरोबर चालत राहा, देवाच्या सानिध्यात राहा. जसं यहोशापाटाने संकटात हाक मारली आणि देव त्याच्यासाठी उतरून आला आणि सगळ्या शत्रूपासून त्याला सोडवलं, परमेश्वराने त्याला मुक्त केलं. आजही तो परमेश्वर तुम्हाला सोडवण्यासाठी जर तुम्ही हाक माराल तर उतरून यावयास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यामध्ये अद्भुत सामर्थ्य आहे प्रियांनो, जसा तो प्रेमाने भरलेला. आमेन. हालेलुया. आज अनेक लोकांचे वडील त्यांच्यावर प्रेम करतात पण ते अशक्त, कारण ते मदत करू शकत नाही. त्यांच्या शरीराला मर्यादा आहे, त्यांच्या वयाला मर्यादा आहे, परंतु देवाच्या वयाला मर्यादा नाही. जरी तो प्रेमळ आहे, तुमच्यावर प्रेम करतोय, तसाच तो सामर्थ्याने भरलेला, म्हणजे तो सोडवण्यास समर्थ आहे. आमेन. हालेलुया. एखादी गोष्ट मनुष्यामध्ये कमी असू शकते पण माझा देव परिपूर्ण देव आहे. हालेलुया. जसं तुम्ही त्याला हाक माराल तो तुम्हाला सोडवण्यास समर्थ आहे, तो लगेचच उत्तर देण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काढून वाचूया आपण स्तोत्र त्याचा 50वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये. स्तोत्र 50 आणि 15 काढून वाचूया. स्तोत्र 50 आणि 15. आमेन. संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करील आणि तू माझे गौरव करशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॉल अनटू मी इन द ट्रबल टाइम. त्रासाच्या समयी मला हाक मार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त देवच असं म्हणू शकतो. आमेन. ज्यावेळेस तुला त्रास आहे त्यावेळेस मला हाक मार, मी तुला सोडवणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पवित्र शास्त्र सर्व गोष्टीमध्ये क्लिअर आहे. देव कधीही सोडून जात नाही आणि म्हणूनच तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला. त्याने सर्व मानव जातीचं पाप स्वतःवर घेतलं, पुन्हा पित्याशी समेट करण्यासाठी वधस्तंभावरचं श्रापित मरण तो पावला. त्याने आपलं दुःख, आपलं पाप स्वतःवर घेतलं. तो त्या वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं. 3 दिवस 3 रात्र तो त्या कबरेमध्ये राहिला. आमेन. हालेलुया. जी जागा आपल्यासाठी बनवण्यात आली होती त्या जागेवर तो आपल्यासाठी गेला आणि पवित्र शास्त्र सांगतं आणि मग तो त्याच्या शिष्यांना म्हणाला. जर तुम्ही काढून वाचलं मार्क याचा 16वा अध्याय 17 पासून पुढे तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की मग जा आणि माझ्या नावाने ही सुवार्ता सांगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना बाप्तिस्मा द्या. याचा अर्थ काय? तो बाप्तिस्मा ख्रिस्त येशूमध्ये द्या, म्हणजे त्या त्रासाबद्दल त्यांनी एकदाच मरायचं. ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तुमचं सगळं पाप त्याच्यावर लादलं जातं, तुम्ही त्या पापातून मुक्त केला जाता आणि बायबल सांगतं तुम्हाला नवीन जन्म प्राप्त होतो. आमेन. हालेलुया. नवीन जन्म म्हणजे काय? बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये निकेदेम येशूला म्हणाला नव्याने जन्मणं म्हणजे काय? येशू ख्रिस्त त्याला म्हणाला नव्याने जन्मणं म्हणजे पाण्याने आणि अग्नीचा बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास आहे जर तुम्ही आज येशूवर विश्वास ठेवलेला तर त्या विश्वासाच्या द्वारे आज तुमच्या सर्व अपराधांची क्षमा होऊन तुम्हाला नवीन जन्म देण्यात आलेला. प्रेज द लॉर्ड. आणि या नवीन जन्माद्वारे तुमचा जो आत्मा जन्माला आलेला तुम्ही देवापासून कधी विभक्त होणार नाही. आमेन. आणि प्रभू म्हणाला पहा युगाच्या अंतापर्यंत मी तुझ्या बरोबर असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही तयार आहात का देवाबरोबर चालण्यासाठी? आमेन. जर तुम्ही प्रभू बरोबर चालण्यासाठी तयार आहात तर आत्ताच्या संकटाच्या वेळी तुम्ही देवाला हाक मारू शकता. तुम्ही देवाला म्हणू शकता हे प्रभू या संकटात सोडवण्यासाठी तू माझ्या बरोबर ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणू नका प्रभू मला संकटातून बाहेर काढ. तुम्ही तसे परके होता, तुम्ही देवापासून स्वतःला लिप्त करा, पण प्रभूला म्हणा प्रभू तू माझ्या बरोबर ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणाल प्रभू ये, प्रभू त्या संकटात तुमच्या बरोबर ये.
तुमच्या बरोबर राहून तुम्हाला त्या त्रासातून मुक्त करील, तुम्हाला सोडविल आणि त्या त्रासाचा अनुभवातून तुम्ही देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक तयार आहेत यावेळेस त्या प्रभूची आराधना करण्यासाठी? माझा विश्वास आहे आज ही 2 मिनिटाची प्रार्थना तुमचा धारण करणार. आमेन. क्लोज युअर आईज. डोळे बंद करा. एक हात आपल्या छातीवर ठेवूया, एक हात आपण स्वर्गाकडे करू आणि यावेळेस माझ्या बरोबर ही प्रार्थना बोला. म्हणा, प्रभू येशू, मी संकटात आहे आणि यावेळेस मी तुला हाक मारतो. माझ्याकडे ये, या संकटात माझ्या बरोबर राहा. तुझ्या वचनाप्रमाणे मला मुक्त कर प्रभू. तुझ्या गौरवासाठी तुझी साक्ष बनवून मला या पृथ्वीवर तुझ्या महिमेसाठी वापर प्रभू. मी माझं जीवन तुला समर्पित करतो. मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलास. माझं मरण, माझी शिक्षा तू भोगलीस. येशू, तुझ्या रक्ताने माझ्या अपराधांची क्षमा कर. मला धुवून साफ कर. येशू, माझ्या हृदयात ये. माझा उद्धार कर प्रभू. मला आरोग्य दे. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरलेलं आहे. देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. थँक्यू जीसस. हालेलुया. देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. ही वेळ देवाची आराधना करण्याची वेळ आहे. थँक्यू जीसस. आपले डोळे घट्ट बंद करूया देवाच्या उपस्थितीसाठी. जर तुम्ही या ठिकाणी आलात आणि आजारी आहात, तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहे, तुम्ही घरात आहात, यावेळेस लक्षात ठेवा, संकटात तुम्ही देवाला हाक मारा आणि तो संकटात तुम्हाला उत्तर देईल. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Father, we worship you, Lord. Thank you, Jesus. Close your eyes. आपले डोळे बंद करूयात. आपण त्याची आराधना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. माता वही है, पिता वही है. माता वही है, पिता वही है. अपने लगाएगा, अपने लगाएगा. कोई भी छोड़े मुझे, यीशु का छोड़ेगा. कोई भी छोड़े मुझे, यीशु का छोड़ेगा, छोड़ेगा.
खात आहेत आणि ते म्हणतात कुठे आहे देव, कुठे आहे मला परमेश्वर. परंतु स्तोत्र 27 आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये एक वचन मी वाचतो. मग आपण प्रार्थना करूया. देव तुम्हाला स्पर्श करणार आहे. माझ्या आई बापांनी मला सोडिले आहे तरी परमेश्वर मला जवळ घेईल. आमेन. परमेश्वराने तुम्हाला जवळ घेतलेला. यावेळेस तुम्ही जशी प्रार्थना केली, येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, देवाने आज तुम्हाला जवळ घेतलेला आहे. आपले डोळे घट्ट बंद करून, आपले हात स्वर्गाकडे करून परमेश्वराची याचना करा प्रियानो. आणि जशी तुम्ही आता प्रार्थना करा, देव त्या प्रार्थनेमध्ये उतरून येऊन तुम्हाला स्पर्श करेल. देव तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. तुमचे अश्रू पुसून तुमच्या गालावरती तो हास्य आणणार आहे. अनेक दिवसापासून अनेक जण रडतात आहेत, त्यांच्या बिछाण्यामध्ये त्यांचे अश्रू कुणी पाहत नाही, परंतु आज माझा परमेश्वर तुम्हाला पाहतोय. तुमच्या रात्रीचे हुसास आहे, तुमच्या अंतरुणावरचं खणणं देवाने पाहिलेलं आहे आणि तो देव आज तुम्हाला स्पर्श करतोय. तो म्हणतो मी परमेश्वर तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. आता या क्षणाला जर तू विधवा आहेस, एकटी आहेस, तुला कोणी पाहणार नाही, परंतु देव तुझा संरक्षक आहे, देव तुझं रक्षण आहे. लक्षात ठेव, माझा प्रभू तुला सोडवणार आहे. अनेक जणांचा आज बिझनेस ठप्प झालेला आणि ते लोक म्हणतात की कसं सर्वाइव्ह होणार आहे, कसं माझं फॅमिली लाईफ होणार आहे, कसं मी माझ्या लेकरांना पुरवू. मी तुम्हाला सांगतो, माझा प्रभू तुमचा पुरवठा करणारा देव होईल. तो यहोवा यिरे, त्याला सर्व काही शक्य आहे. त्याला हाक मार, तुझ्या संकटात त्याला बोलव आणि तो तुझ्या संकटामध्ये संरक्षण बनेल. यावेळेस अनेक लोक दुःखामध्ये आणि देव त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो. सगळे आजार निघून चाललेले, सगळे व्याधी निघून चाललेले, शारीरिक त्रास निघून चाललेले, एव्हरी बॉन्डेज आहे ब्रेक इन द नेम ऑफ जीसस. दुष्टात्मे तुम्हाला सोडून चाललेले आहेत, जे बंधन तुमच्या शरीरामध्ये आहेत आता यावेळेस निघून चाललेले आहेत. हालेलुया. देवाचा अभिषेक उतरलेला. सर्व अशुद्ध आत्मे तुम्हाला सोडून चालले आहेत. फायनान्शियल ट्रबल्स, सर्व आर्थिक समस्या निघून चाललेल्या आहेत. जे बिझनेस चालत नाही ते प्रभू चालू लागणार आहे. प्रभूचा अभिषेक त्या बिझनेसवर उतरतो. हालेलुया, हालेलुया. Receive the mighty touch of God. मी येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये तारण घोषित करतो. एक व्यक्ती अचानक व्यसनामध्ये पडलेला, 1.5 महिन्यापासून तो अचानक दारूच्या व्यसनाच्या मागे लागला आणि तो आज माझा संदेश ऐकतोय. प्रभू तुला त्या बंधनातून मुक्त करतोय. तू संकटात आहेस पण देवाला हाक मार आणि माझा प्रभू तुला सोडवणार. आणि एक पैठ मला पाहते आणि तिला पुत्र संतती हवी, तिला लेकरू होत नाही. प्रभू येशू तुला स्पर्श करतोय. रिसीव युअर ब्लेसिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. सगळे व्याधी निघून चाललेले आहेत, खांद्यातले आजार बरे होतात, सगळे मणक्यातले आजार निघून चाललेले आहेत. डायबिटीज, ब्लड प्रेशर, सगळं स्पॉन्डिलायसिस, कॅटरॅक्ट, तुमचं आर्थरायटिस येशूच्या नावामध्ये निघून जाईल. गुडघ्यातले दुखणं गेट आउट इन द नेम ऑफ जीसस. बाय स्ट्राइप्स वी आर हील्ड. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चमत्कार स्वीकारा. रिसीव युअर मिरेकल राइट नाउ इन जीसस नेम. ओ ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. प्रभूचं नाव आशीर्वादित असो, कारण तो तुम्हाला स्पर्श करतोय, तो तुम्हाला आरोग्य देतोय. रिसीव युअर ब्लेसिंग, रिसीव युअर ब्लेसिंग. तुमच्या प्रेयर रिक्वेस्ट अशा तुम्ही टाकाल, आता या क्षणाला प्रभू तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. तुमचे प्रेयर रिक्वेस्ट कमेंट बॉक्स मध्ये जाणे तुम्ही टाईप करू शकता. प्रभू तुमच्या कुटुंबामध्ये उतरून येऊन तुम्हाला आज त्या संकटातून मुक्त करणार आहे. जे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत, प्रभू त्यांना स्पर्श करतोय. सगळे आजार, सगळे व्याधी निघून चालेल. आय कमांड डेव्हिल लीव इन जीसस नेम. हालेलुया, हालेलुया. देवाची महान आणि अद्भुत उपस्थिती या ठिकाणी. येशू स्वतः या मंदिरामध्ये चालतोय. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. आरोग्याचं सामर्थ्य या ठिकाणी उतरलंय. जे लोक बंधनात आले होते ते जाताना मोकळे होऊन जातील, त्यांच्यातून ते दुष्टात्मे निघून जातील. प्रभूचं सामर्थ्य त्यांना स्पर्श करतात. हालेलुया, हालेलुया. एक लहान मुलगी मी पाहतोय, तिच्या शरीरावरती विचित्र प्रकारे डाग आलेले आहेत, स्किन डिसीज, तिला स्किन डिसीज आहे. परंतु आता यावेळेस प्रभू येशू तो आरोग्याचं सामर्थ्य घेऊन आलेला आणि तुझा तो आजार निघून चाललेला, तो व्याधी निघून चाललेला. त्या लेकराला प्रभू येशू पूर्ण आरोग्य देतो. त्या मुलीचा तो सगळा आजार निघून चाललेला. नासरेतकरी येशूच्या नावामध्ये रिसीव युअर हीलिंग राइट नाउ इन जीसस नेम. फादर टच अँड हील लॉर्ड. प्रभू त्यांना स्पर्श कर आणि आरोग्य दे लॉर्ड.
थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू या संकटात मी तुला हाक मारलेली आहे, मला उत्तर दे, मला बंधनातून मुक्त कर देवा. प्रभू मला स्पर्श कर. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतो. सर्व गुडघ्यातलं दुखणं व्याधी निघून चाललेलं आहे. प्रभू येशू तुमच्या लेकरांना आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. सिस्टर सोनियाला प्रभू स्पर्श करतो. सिस्टर कांबळे आशीर्वादित व्हा. रिसीव युअर हिलिंग राइट नाउ इन जीसस नेम. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाला जॉबचा आशीर्वाद देतो. सिस्टर मनीषा, प्रभू तुम्हाला आता या ठिकाणी आरोग्य देतो. रिसीव युअर हिलिंग राइट नाउ इन जीसस नेम. Father, touch them, Lord, bless them and heal completely. Hallelujah. Ask him, प्रार्थना करत राहा. Pray. ब्रदर दांडोरे, प्रभू तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करतो. जे लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले, प्रभू त्यांचा उद्धार करतोय, त्यांचं तारण करतोय. थँक्यू जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभू तुम्हाला नवीन जॉबचा आशीर्वाद देतो. जे हिमोग्लोबिन साठी प्रार्थना करतात, प्रभू त्यांचं रक्त आशीर्वादित करतोय. प्रभू त्यांना आरोग्य देतोय. रिसीव युअर हिलिंग राइट now in the name of Jesus. Father, touch them, Lord. Hallelujah, hallelujah. जर तुम्ही आजारी आहात तर एक हात आपल्या छातीवर ठेवा, एक हात स्वर्गाकडे करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू या आजारात माझ्या शरीरात उतरून ये. प्रभू तुम्हाला आता स्पर्श करेल. हालेलुया. सगळं बंधनं तुटतात आहेत, मंदीचं सगळं बंधनं तुटतात आहेत, फायनान्शियल सगळे क्रायसिस निघून चाललेले आहेत. प्रभूचं आरोग्याचं समृद्धीचं सामर्थ्य स्वीकारा आणि प्रभूवरती विश्वास ठेवा. देवाची दया सनातन आहे आणि देव तुमची प्रतिष्ठा वाढवणार आहे. देव तुमचा आदर वाढवणार आहे. देवाचा अनुग्रह तुम्हाला चालवणार आहे. तुम्हाला अग्नी पोळू शकणार नाही, पाणी बुडवू शकणार नाही, मिलमिलती वाद तो विजू देणार नाही आणि तो चेपलेला बोरू तो तुटू देणार नाही. कारण परमेश्वर म्हणाला, मी तुझ्यासाठी तुझा उद्धारक, तुझा संरक्षण बनणार आहे. तुझ्या विरुद्ध बनवलेलं कुठलंही हत्यार, कुठलंही शस्त्र तुझ्या विरुद्ध यशस्वी होणार नाही, कारण मी तुझा संरक्षण करणारा परमेश्वर आहे. येस लॉर्ड, ब्लेस देम फायनान्शियली, ब्लेस देम इमोशनली ओ मास्टर, ब्लेस देम फिजिकली ओ गॉड. सर्व बाबतीत त्यांना समृद्ध कर, आशीर्वादित कर आणि संपूर्ण रीतीने प्रभू ते तुझ्यावर अवलंबून होऊ दे. तुझ्यावरती ते विश्वास ठेवून चालू दे आणि तुझी विपुल अशी कृपा तू त्यांना पुरव. माझ्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो. आज जे कोणी या लाईव्ह चर्च मध्ये कनेक्ट झालेलं आहे प्रभू, जे कोणी मला पाहतात, जे कोणी इथं माझी मीटिंग अटेंड करतात, त्या प्रत्येकाला तुझा फेवर, तुझी कृपा, तुझा अनुग्रह लाभू दे प्रभू. येशूच्या नावामध्ये मी ही प्रार्थना मागतो. आमेन. से आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आजची बुधवारची सभा देवाने आशीर्वादित केली. देवाला धन्यवाद आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा आपण संडेला अशाच प्रकारे चर्च मध्ये येणार आहे. ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांनी मला फर्स्ट फ्रायडेला किंवा सॅटर्डेला कॉल करा, जेणेकरून मला कळवता येईल. काही ठराविक लोक आहेत जे त्यांना कंपल्सरी येणं आहे, परंतु 5-6 शीट मला नवीन लोकांना बोलवता येतं. त्यामुळे तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला त्याची परमिशन देईल. त्याच वेळेस तुम्ही येऊ शकता, कारण थोडंसं आपणही गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे वागलं पाहिजे. देवाचं संरक्षण आपल्या बरोबर आहे, परंतु आपणही नियमांच्या अधीन राहावं असं बायबल सांगता. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस आपण देवाला धन्यवाद देऊ. ही ऑफरिंगची वेळ आहे. ज्यांना ऑफरिंग देऊ इच्छितात ते लोक ऑफरिंग देऊ शकतात. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. तुम्हाला माहिती आहे गुगल पे वरती 9763975921 आपला गुगल पे, त्याच्यावर तुम्ही ऑफरिंग देऊ शकता. तसंच आपल्या चर्चची वेबसाईट आहे, त्या चर्चच्या वेबसाईटवर आपल्या चर्चचा अकाउंट नंबर आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे ऑफरिंग दशमांश देऊ शकता. तसंच ज्यांना प्रार्थना करून घ्यायची वैयक्तिक, त्यांनी 8698971852 जो माझा दुसरा वोडाफोनचा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. त्याच्यावर मी तुमच्यासाठी पर्सनल प्रार्थना करेन. तसंच चर्चमध्ये दर रविवारी, दर बुधवारी मी असतो, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुणाला जर मला भेटायचं प्रार्थनेसाठी येऊन, तर ते फॅमिली प्रेयरसाठी चर्चमध्ये येऊ शकतात. प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी मी या ठिकाणी 6 ते 8 बसणार आहे, तर तुम्ही येऊ शकता आणि मंगळवारी मी तुमच्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करेल. पण कॉल मी फर्स्ट. तुम्हाला यायच्या आधी तुम्ही मला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मला तुमच्यासाठी इथं उपलब्ध होता येईल. प्रेज द लॉर्ड. तसंच ज्या लोकांना पुन्हा सेवा करायची, मिनिस्ट्री करायची,
ज्यांना प्रभूमध्ये वाढायचं आहे त्यांनी जरी पर्सनली मला कॉल केला तर त्यांना मी मार्गदर्शन करेल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. यावेळेस पुन्हा एकदा मी यावेळेस आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करू. देव या ऑफरिंगला आशीर्वादित करो. प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांनी तुझ्या राज्याच्या वाढीसाठी जे ऑफरिंग दिलेलं आहे ते ऑफरिंग आशीर्वादित कर. ते 100 पट बहुगुणित कर. त्या तुझ्या रक्ताने ते शुद्ध पवित्र हो. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी पेरलं ते 100 पट कापणी करतील. जे देऊ शकले नाही दे बाप्पा त्यांनाही तू आशीर्वादित कर आणि तुझ्या कृपेचा अनुभव येऊ दे. सर्वांना मी तुझ्या पवित्र हातात सोपवतो आणि प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.